दिसतंय ना काय साजरी नाही गेल्या वर्षीपेक्षा 10% सुद्धा लोक नाही खरेदीसाठी असं तर सांगा ते प्रश्न प्रश्न विचारते बरोबर काय मिळलं येईल म्हणून गावाकडे आता काय इथं काय बोललो ना परत तुम्ही दाखवा वातावरण टाईट आहे आवाज मला काय 60 रुपये किलो आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। देशभरासह राज्यभरातून दीपावली सण हा मोठा उत्साह साजरा करण्यात येत आहे, परंतु जर पाहिलं तरी सीना आणि भीमा नदीच्या मध्यभागी असलेले हे मंद्रुप शहर आहे। मंद्रुप शहराच्या आसपास जवळपास अप्पर तहसील अंतर्गत 42 गावं आणि मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीत 38 गावांचा समावेश आहे। जवळपास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हे सर्वात मोठं गाव आहे। जर पाहिलं तरी या ठिकाणी दीपावलीच्या सणानिमित्त जर नागरिकांची जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मागील काही वर्षापूर्वी जेवढी गर्दी ग्राहक करत असतात त्याच्यापेक्षा यावर्षी गर्दी कमी असल्यामुळे व्यापाऱ्यातून मोठं रोष निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे। आपण जर पाहिलं तरी मंद्रुप येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या आपण या ठिकाणी आहोत। जर पाहिलं तरी मागील 2 ते 3 वर्षापूर्वीच्या दीपावलीमध्ये आताच्या दीपावलीमध्ये जवळपास जमीन आसमानचा फरक असल्याचे जाणवत आहे, जेणेकरून सीना आणि भीमा नदीला आलेल्या महापूर आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, नदी काठावरील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गातून हे काळी दीपावली साजरे होत असल्यामुळे मंद्रुप बाजारपेठमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर नागरिकांची आणि ग्राहकांची संख्या कमी असल्याचे चित्र दिसत आहेत। मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी 25% अधिक खरेदी झाल्याचे व्यापारी वर्गातून चिंता व्यक्त होत असल्याचे बघत आहोत। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी झेंडू असेल, त्याचबरोबर दीपावलीला लागणारे जे साहित्य असेल, फटाके असतील यांचे सुद्धा स्टॉल लावण्यात आलेले आहे, परंतु या ठिकाणी ग्राहकांच्या वतीने जर पाहिलं तरी अत्यंत कमी प्रमाणात खरेदी केल्यामुळे व्यापारी वर्गातून सुद्धा रोष निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे। जर आपण पाहिलं तरी आता फटाके दुकाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तरी मागील काय 2 ते 4 दिवसापासून फटाक्याचे स्टॉल लावलेले आहेत। अधिक माहिती कशा प्रकारे आपण माहिती जाणून घेऊ। दादा सांगा, आपलं नाव सांगा। माझं नाव प्रकाश कुंभार आहे। बोला काय विक्री किती टक्के झालेली आहे? आता चालू आहे, आता अजून थोडं काम आहे, चाललंय थोडं। आज दीपावली आज एक दिवस माझं थोडं चालू गर्दी वाटायला, कार पण काय पण नव्हतं। किती टक्के मालाची अजून आहे माझं माल, काय ह्यावर्षी हेच झालं नाही, धंदा झाला नाही काय तुलनेपेक्षा यावर्षी दीपावली कशी आहे शेतकऱ्यांची? नाही, थोडं कम प्रमाणामध्ये आहेत। काय म्हणजे आपलं पाणी पूर आलं की त्यासाठी सगळं माणसं ते लई येणं झाले आणि सगळ्यांना त्रास झाला ना, त्यासाठी मार्केट पण थोडं डाऊन आहे। म्हणजे शेतकऱ्यांचे दिवाळी यावर्षी काळे असं म्हणायला काय अर्थ आहे? हा, काळे आहे, 100% काळे आहे। शेतकऱ्याबरोबर म्हणजे व्यापारीवरती तुमचा परिणाम झालाय?
त्यामुळे वीजा परिणाम झाले. परिणाम झाला. पाहिलं तरी आपण जर पाहिलं तरी या ठिकाणी शेतकरी राजाबरोबर व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. तर बघू शकता या ठिकाणी मिठाईचं जे दुकान आहे तर स्टॉल आहे तर बेकरी आहेत, बेकरीवाल्यांचं सुद्धा या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. जेणेकरून जर पाहिलं तरी दिवाळी हा सण सर्वात मोठा सण मानला जातो, परंतु शेतकरी वर्गाने जर ताट फिरवल्यामुळे बेकरी जे व्यापारी आहेत त्यांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहेत. आपण नेमकं काय भावना त्यांची अधिक माहिती आपण जाणून घेऊ. दादा काय नाव सांगा तुमचं? मल्लीनाथ कुंभार. बरं काय वाटतंय? या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा 10% आमचा धंदा गेलेला आहे. माल ऑलरेडी पहिलाच पावसामुळे थोडंसं माल कम केलं, त्याच्यात बी एक 10% थोडंसं कम झालेलं आहे. थोडंफार माल अजून शिल्लक आहे, थोडंसं लॉस होण्यासारखं आहे. कारण काल विचार झाला की आज होईल, आज बी तेच आणि कालचं मार्केट बी तेच आहे. आज काय तेजीच नव्हतं मार्केटला, आज बी भरपूर लॉस आहे. की आज काहीच नव्हतं मार्केट आज बी, कारण दोन्ही नदीला महापूर आल्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली कम झाली, त्यामुळेच कम झालं. थोडंसं लोकांकडे पैसा वर्षाचं जे उत्पन्न होतं तेच झालेलं नसल्यामुळे पूर्ण हे झालेलं आहे. त्यामुळं शेतकरी बरोबर व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं वाटतं. हा, पण बघा शेतकऱ्यावरतीच आमचा व्यापार असतो आणि ते व्यापारच पूर्ण त्याच्यावरती हे गेलेलं आहे. पूर्ण धंदाच हे झाला नाही. आणि ऑलरेडी आम्ही पहिलाच एक 10% मार्केटमध्ये कमच केलं माल, त्यातनं बी अजून शिल्लक आहे. त्यामुळे फरक पडलाय भरपूर. पाहिलं तरी शेतकऱ्याबरोबर व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जवळपास हा गजबजलेला मार्ग आहे, परंतु याच मार्गावरती जर पाहायला गेलं तरी जर पाहिलं तरी शेतकऱ्याबरोबर व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी तुरळक स्वरूपात गर्दी दिसल्याचं चित्र दिसत आहे. जेणेकरून जर पाहिलं तर हा जो मार्ग नेहमी गजबजलेला आहे, परंतु यावर्षीची दिवाळी सर्वसाधारण असल्याचे चित्र दिसत आहे. जेणेकरून जर पाहिलं तरी शेतकऱ्यांचं झालेले अतोनात नुकसान असेल, त्याचबरोबर शेतामध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजाने पाठ फिरवल्यामुळे व्यापारी वर्गातून सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त होत असल्यास आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे पिवळा झेंडू आहे हा सुद्धा जवळपास जर पाहिलं तरी या ठिकाणी झेंडूचे सुद्धा व्यापाऱ्याने मोठ्या प्रमाणात खरेदी केले, परंतु झेंडूचे विक्री झाल्याने याच्यामुळे सुद्धा व्यापारी वर्गातून सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही झेंडू विक्रेते व्यापारी आहेत, आपण अधिक माहिती जाणून घेऊ. आपण जर पाहिलं तरी हा जो लाल झेंडू आहे आणि पिवळा झेंडू आहे, हा झेंडूचं महत्व लक्ष्मी पूजनासाठी खास असतो, परंतु यावर्षी विक्री झाले नसल्यामुळे व्यापाऱ्यातून सुद्धा संताप व्यक्त होत असल्याचे आपण जाणून घेत आहोत. जर आपण जे व्यापारी आहेत जे ताई आहेत, ताई कोण अधिक माहिती जाणून घेऊ. ताई आपलं नाव सांगा पहिला. रेश्मा कल्लप्पा हेळकर माझं नाव आहे. मी इथंच मंदिर आहे आणि फुलं विकायला लागले. आता सध्या झेंडूचा लाल झेंडूचा पिवळा झेंडूचा भाव काय आहे? आता सध्याला सांगायचं म्हणलं तर हे 150 ते 200 किलो जायला हवं होतं, पण तसं नाही झालं. त्या 50 ते 60 किंवा 70 चालू आहे. परंतु पूर्ण तुम्ही लॉस मध्ये व्यापार. हो हो हो, आता पूर्ण सध्याला म्हणलं तर आमचं तर खूपच लॉस आहे, निम्म्याच्या वर लॉस आहे. हो, आता नागरिकांचा प्रतिसाद कशा प्रकारे आता प्रतिसाद तर द्यायला लागले तर, पण कसं होणार आहे ना, आता भाव कमी झाल्यामुळे त्यांनी आता आम्हाला भाव पाडूनच मागणार आहेत. हो ना, मग आता आम्हाला निम्म्याच्या वर तर नुकसान झालंय, तरी सुद्धा कमी प्रयत्न करतो की जेवढा आहे तेवढ्यातून तर का होईना घ्यायचं. आता तुम्ही विकत घेतला का तुमच्या शेतामध्ये? नाही भाऊ, आमचं शेतामधलं माल आहे हे, आणि आम्ही तो आहे ते भरपूर नुकसान झालंय, पण थोडक्यात का होईना खर्च तर निघेल या आशेने आम्ही इथं बसलेलो आहोत. आता जर पाहिलं तर सेनाने भीमाच्या जे स्थिरावरती जे महापूर आला, महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी साजरी होत आहे. त्याचा कुठेतरी तुमच्या व्यापारावर म्हणजे परिणाम हो हो हो, भरपूर परिणाम झालेला आहे. कारण त्यांचं आता सगळं नुकसान झालेलं आहे, पण पैसा नसल्यामुळं का होईना आता गोरगरीब सगळे शेतकरी लोक आहेत, त्यामुळे आता त्यांचं भरपूर म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे. आम्ही शेतकरीच आहोत, मग आमचंही थोडंफार नुकसान झालेलं आहे, पण जे आता नदीच्या काठचे आहेत ना त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि त्यांनी शक्यतो त्यांनी सर्व हे आता फुलं वगैरे त्यांनी नेत होते, कारण तिकडे ऊस वगैरे आहे ना, मग आता त्यांनी न नेल्यामुळे हे आम्हाला नुकसान होणार आहे. आता कारण 2 किलो घेण्याऐवजी ते आता 1च किलो घेणार, कारण त्यांचं नुकसान झालंय, पैसे नसते त्यांच्याकडे, मग त्यांनी काय करणार. म्हणून असं गेल्या वर्षीच्या तुलनेने किती टक्के म्हणजे नागरिक या ठिकाणी आले वाटतं? आता गेल्या वर्षी 100% नागरिक होते, आता 99% सुद्धा नाही, कमीत कमी आता 70 ते 60% लोक येऊ लागलेत.
नाहीतर गेल्या वर्षी भरपूर लोक होते आणि भरपूर व्यापार झालेला आहे, भरपूर पैसाही झाला होता, पण आता यंदा नाही भाव. त्याच्यामुळे शेतकऱ्याबरोबर व्यापाऱ्यांचा सुद्धा मोठा हाल हो आहे. हो हो, शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्याचं बी झालेलं आहे. पण व्यापाऱ्यांचं कसं आहे, आता आमच्याकडून पडून माल घेतात पण त्यांना फायद्यात पडतात, पण आम्ही शेतकरी तसं नाही. शेतकरीला कसं आहे, जसं आहे तसंच विकावं लागतं. मग आम्हाला फायदाच काय आहे? फायदा नाही आम्हाला शेतकऱ्यांना, कारण भरपूर नुकसान झालंय ना शेतकऱ्यांचं. हो म्हणजे मायबाप शेतकऱ्याकडे शासनाने लक्ष द्यावं वाटतं का तुम्हाला? हो हो, भरपूर असं लक्ष द्यावं असं वाटतंय, कारण द्यावंच लागणार आहे त्यांना. कारण आमचं किती नुकसान झालं हे त्यांना माहित नाही, अजून भरपूर माहित नाही. फक्त कसं बांधावर येऊन बघतात आणि अखेरपर्यंत त्यांनी शेतापर्यंत जात नाही. आता सध्याला आता पाणी भरपूर थांबलेलं आहे शेतात, भरपूर गरिबांचं नुकसान झालेलं आहे. सगळे शेतकरी भरपूर पैशावाले नसतात. काही शेतकरी कमीत कमी बाहेरून पैसा काढून का होईना शेती करतात, पण त्यांना हा इतकं अंगलट पडलेला आहे की जणू त्यांना भाकर सुद्धा कधी वेळेवर मिळत नाही. आता सध्याच परिस्थिती त्यांचं आहे. जरी आपण पाहिलं तरी शेतकरी वर्गाबरोबरच व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झाल्यामुळे व्यापारी शेतकऱ्याबरोबर व्यापारी सुद्धा पूर्णपणे हवालदिवाल झाल्याचे चित्र दिसत आहे. जेणेकरून मायबाप शेतकरी वर्गाकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी बरोबर व्यापारी वर्गातून होत असल्याचे चित्र दिसत आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळे, मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज.